जालना शहरातील नूतन वसाहत भागातील विकास प्रकाश लोखंडे खून प्रकरणातील फरार आरोपी कदीम जालना पोलिसांनी जेरबंद केले आहेत। जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथून या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। 25 ऑक्टोबर रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास सुरेश गायकवाड यांच्या घराजवळ नूतन वसाहत येथे यातील आरोपी यांनी जुन्या भांडणाच्या वादाच्या कारणावरून फिर्यादी प्रकाश गंगाधर लोंढे आणि विकास प्रकाश लोंढे हा लग्नावरून घरी येत असताना गैरकायद्याची मंडळी जमून रस्त्यामध्ये अडवून जातीवाचक शिवीगाळ लाकूड दांडक्याने लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले होते। त्यानंतर त्याला उपचाराकरिता घाटी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले असता येथे तो मयत झालाय। या गुन्ह्यातील आरोपी गुन्हा केल्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी पळून गेले होते। त्यानंतर पोलिसांनी 3 पथके स्थापन करून आरोपींचा शोध घेणे सुरू केलं होतं। आरोपी सोनू संतोष जाधव आणि सोनू उर्फ नागेश हरिश्चंद्र गायकवाड यांना छत्रपती संभाजीनगर येथून तर चंद्रकांत गंगाधर जाधव याला रामनगर येथून आणि सुमित संजय जाधव याला देखील मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित मस्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल सदा राठोड, बाबा गायकवाड, मतीन शेख, संदीप चव्हाण, कृष्णा चव्हाण, रामेश्वर राऊत यांनी पार पाडली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक जालना यांच्या आदेशान्वये अनंत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना हे करत आहे। मर्डर झाला होता, आरोपी अटक झाली काय? 25/10 रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा गुन्हा घडलेला होता। प्रकाश लोंढे यांच्या फिर्यादीवरून आपल्याकडे गुन्हा दाखल आहे। त्यांच्या मुलाचा विकासचा काही इसमांनी मर्डर केलेला होता अशी त्यांनी फिर्याद दिली होती। त्यावरून हा गुन्हा दाखल केलेला होता। गुन्हा दाखल झाल्याबरोबर आपली पोलीस स्टेशन कदीम जालनाची टीम पी.आय. शेवाळे साहेब, पी.आय. जाधव मॅडम, त्याबरोबर सदा राठोड आहेत, त्याबरोबर मतीन आहे, बाबा गायकवाड आणि सर्वच आमचे रीडर पण आहेत आणि राठोड आणि सगळ्यांनीच अत्यंत तत्परतेने आरोपीच्या मागावर रवाना झाले आणि यातले आरोपी अगदी 24 तासाच्या आत आपण 5 आरोपी अटक केलेले आहेत। 6 आरोपींची नावानिशी फिर्याद आपल्याला प्राप्त झालेली होती आणि अन्य 2 असं 8 आरोपींच्या विरुद्ध आहे। यापैकी आपण 5 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे। या आरोपींचा आम्ही पूर्व रेकॉर्ड आम्ही बघत आहोत आणि पूर्व रेकॉर्ड बघून अजून यांच्या विरुद्ध काही ॲडिशनल सेक्शन्स लावता येतील का या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत। आज आरोपींना आम्ही माननीय कोर्टासमोर हजर करणार आहोत। यामध्ये सोनू उर्फ नागेश गायकवाड, सोनू संतोष जाधव, चंद्रकांत गंगाधर जाधव, सुमित संजय जाधव या आरोपींना आम्ही वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक केलेली आहे। यामध्ये आम्हाला गोपनीय माहितीचा जास्तीत जास्त हातभार लागलेला आहे। गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही या सर्व आरोपींना अटक केलेली आहे। त्यांना आम्ही कोर्टामध्ये हजर करणार आहोत। ते एकाच वसाहतीमध्ये राहणारे आहेत। त्यांचं पूर्वीपासून एका गुन्ह्यामध्ये ते 6 आरोपी पण होते सगळे आणि काही छोटे मोठे वादविवाद त्यांच्यामध्ये चालू असायचे, परंतु ते पोलीस स्टेशनपर्यंत आलेले नव्हते। नेमकं कारण काय आहे हे आता या PCR च्या कालावधीमध्ये आपण जाणून घेणार आहोत।